Sanders textbook. Today we are going to learn something different, and that is magical tricks of mathematics. बालकांनो, आज आपण आपल्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातला कोणताही घटक किंवा कोणतेही प्रकरण शिकणार नाही, तर आज आपण छान छान गणितातील गमती जमती शिकणार आहोत, म्हणजेच मॅजिकल ट्रिक्स ऑफ मॅथमॅटिक्स. आता या ट्रिक्स मध्ये आज आपण मल्टिप्लिकेशनच्या वेगवेगळ्या ट्रिक्स शिकणार आहोत. आता ट्रिक नंबर 1 पाहूया काय आहे. फ्रेंड्स, the number 1 trick is multiplying any number by 5. म्हणजे कोणतीही संख्या जर आपल्याला 5 ने गुणायची असेल तर त्यावेळेस कोणती ट्रिक आहे जी आपल्याला पटकन गुणाकार करण्यासाठी उपयोगी पडेल. आता आधी आपण छोटे उदाहरण घेऊया. समजा नंबर आहे 26 मल्टिप्लाय बाय 5. ही ट्रिक फक्त कशासाठी उपयोगी येणार आहे? कोणत्याही संख्येला जेव्हा 5 ने गुणायचं असतं त्याच वेळेस उपयोगी येणार आहे. आता समजा उदाहरण आहे 26 मल्टिप्लाय बाय 5. अशा वेळी आपल्याला फक्त काय करायचं आहे, जो मल्टिप्लिकंड आहे त्या मल्टिप्लिकंडचा हाफ करायचा, त्याच्या निम्म करायचं. आता 26 च्या निम्मे किती होतात? 30. 26 च्या निम्मे किती झाले? 30. 30 च्या पुढे फक्त आपल्याला 0 लिहायचा. आपला आन्सर रेडी. आन्सर इज 130. काय करायचंय? पहिली स्टेप फक्त काय करायची, जी दुसरी मल्टिप्लिकंड आहे त्याचे आपल्याला निम्म करायचे. 26 च्या निम्म झाला 30 आणि त्याच्या पुढे डायरेक्ट 0 लिहून द्यायचा. लगेच आपल्याला उत्तर मिळतं. मग ती कोणतीही संख्या असू. समजा संख्या आपण पुढची संख्या घेतली 48 मल्टिप्लाय बाय 5. इथे पण तेच करायचंय. 48 जो आहे 48 च्या हाफ निम्म करायचे. 48 च्या निम्म किती? 24. त्याच्या पुढे ठेवला 0. दिस इज द आन्सर. अतिशय सोपं. पुन्हा अजून एक उदाहरण घेऊया. समजा आपण संख्या घेतली 54 54 मल्टिप्लाय बाय 5. आता काय करू आपण? असं काहीच मांडायचं, डायरेक्ट हे करू. 54 च्या निम्मे किती होतात? 54 च्या हाफ किती होतात? 27. त्याच्या पुढे ठेवला 0. हे आहे आपला आन्सर. मोठी संख्या घेऊ. आता इथे 2 डिजिट नंबर्स घेऊया आपण. समजा आपण आणखी मोठी संख्या घेऊ. समजा आपण संख्या घेतली 140 मल्टिप्लाय बाय 5. सोपं. 140 च्या निम्म किती? 70. त्याच्या पुढे काय ठेवायचं? फक्त 1. लक्षात येते? कोणत्याही संख्येला जर 5 ने गुणायचं असेल तर फक्त काय करायचं? पहिली संख्या जी आहे मल्टिप्लिकंड त्या संख्येच्या निम्म करायचं, तो अंक लिहून टाकायचा आणि त्याच्या पुढे लिहायचा 0. आणखी एक उदाहरण घेऊया. समजा ही संख्या घेतली 240 मल्टिप्लाय बाय 5. 240 च्या निम्म किती? 120. त्याच्या पुढे फक्त काय ठेवायचं आपल्याला? 0. समजा आणखी संख्या घेऊया. संख्या घेतली आपण 132 मल्टिप्लाय बाय 5. 132 च्या निम्म किती होतं? 132 च्या निम्म होतं 66. त्याच्या पुढे फक्त आपल्याला काय ठेवायचं आहे? 0. हे आहे आपलं उत्तर. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही संख्या, कितीही मोठी संख्या असू दे, किती छोटी संख्या असू दे, तिला 5 ने गुणायचं कसं ते तोंडी उदाहरण तुम्ही करू शकता. पहिली स्टेप काय करायचं? फक्त आपल्याला दिलेला जो मल्टिप्लिकंड आहे त्याचं करायचं आहे हाफ आणि त्याच्या पुढे ठेवायचं आहे 0. लगेच आपल्याला काय मिळतंय? आपलं आन्सर आपल्याला लगेच या उदाहरणाचं आपल्याला मिळतंय. Now friends, we are going to learn trick number 2. Multiplying any number by 11. कोणतीही संख्या असेल तर त्या संख्येला 11 ने पटकन मल्टिप्लाय कसं करायचं ते आपल्याला शिकायचं. अगदी झटकन त्याचं उत्तर कसं काढायचं ते आपल्याला शिकायचं. आता आपण लहान संख्यांपासून सुरुवात करूया. समजा पहिला उदाहरण घेतलं 23 मल्टिप्लाय बाय 11. 23 मल्टिप्लाय बाय 11 याचा गुणाकार करताना सोपं काय करायचं आपल्याला? हा 2 इथे ठेवला, 3 इकडे ठेवला आणि 2 + 3
प्लस 3 झाले 5. हे आहे आपलं आन्सर. पुन्हा एकदा पहा काय केलं मी. दोन्ही जे डिजिट आहेत ते दोघी बाजूला ठेवून दिले आणि मध्यभागी काय दिलं, दोघांची बेरीज. अजून एक उदाहरण पाहू. समजा उदाहरण आहे 35 मल्टिप्लाय बाय 11. काय करायचे तुम्हाला मी सांगितलं आताच. हा 3 आहे, हा असाच असा उचलून इकडे ठेवला, 5 असाच असा उचलून इकडे ठेवला आणि मध्ये आपल्याला काय करायचंय, 3 आणि 5 यांच्या दोघांची ऍडिशन. 3 + 5 8. दिस इज द आन्सर. सोपं आहे की नाही. आणखी मोठ्या संख्या घेऊया आपण. समजा मी संख्या घेतली 44 मल्टिप्लाय बाय 11. 44 मल्टिप्लाय बाय 11 तेच करायचंय. 4 4 इथे 4 लिहिला, इथे 4 लिहिला. मध्ये काय लिहायचं आपल्याला, 4 + 4 8. सोपं आहे की नाही. म्हणजे आपण तोंडी सुद्धा हे उदाहरण सोडवू शकतो. समजा उदाहरण आहे 53 मल्टिप्लाय बाय 11. 53 मल्टिप्लाय बाय 11 मध्ये 5 उचलून असा ठेवला, 3 घेतला, असाचा असा ठेवला. मध्ये काय लिहायचंय आपल्याला, 5 + 3 8. अशा प्रकारे आपण चटकन हे उदाहरण सोडवू शकतो. फक्त अट काय आहे की मल्टिप्लायर म्हणून कोण पाहिजे, 11. 11 ने ज्या ज्या संख्यांशी आपण गुणाकार करणार आहोत तिथे ही ट्रिक उपयोगी पडेल. पण आता लक्षात घ्या, आता याच्यातलं मी थोडीशी आणखी मोठी संख्या घेते, त्यावेळेस काय फरक पडतो आणि आपल्याला काय करायचं. समजा उदाहरण आहे 83 मल्टिप्लाय बाय 11. आता आपण आणखी मोठी संख्या घेते. आता इथे काय बदल होतोय तो नीट लक्षात घ्या. 8 आणि 3 आपण म्हणत होतो असंच असं घ्यायचा. 8 घेतला, 3 घेतला. आता या दोघांची आपल्याला काय करायची, ऍडिशन. 8 + 3 आला 11. आता आधीचे जेवढे उदाहरणं आपण सोडवले, या सगळ्या उदाहरणांमध्ये या दोन्ही अंकांची जेव्हा आपण बेरीज केली तर एक अंकी संख्या आली. सगळीकडे 8 आलाय, कुठे 5 आलाय. एक अंकी संख्या आली तेव्हा काही प्रॉब्लेम आपल्याला येत नाही. पण जेव्हा 2 अंकी संख्या येते त्यावेळेस आपल्याला काय करायचं. आता इथे 11 दोघांची बेरीज 11 आली. मग आपण 11 मधला जो एकक आहे तो इथे ठेवायचा आणि जो दशक आहे तो पुढे कॅरीवर द्यायचा. मग 8 वर 1 हातचा दिला तर 8चे काय होतील, 9. पुन्हा एकदा अशा पद्धतीचं उदाहरण घेऊ आपण म्हणजे लक्षात येईल. समजा 95 मल्टिप्लाय बाय 11. आता पहा 95 मल्टिप्लाय बाय 11. इथे 9 लिहिला, 5 लिहिला. लक्षात काय ठेवायचंय, मध्ये आपल्याला एकच अंक लिहायचा. 9 आणि 5 असे लिहिले आपण. आता 9 आणि 5 यांची जेव्हा आपण ऍडिशन करतो तर त्याचं आन्सर येतंय 14. 2 डिजिट नंबर. आपण 2 डिजिट नंबर इथे लिहायला आपल्याला आवडत नाही. मग आपल्याला काय लिहायचं, फक्त 4. इथे लिहिला आपण 4 आणि हा जो 1 आहे हा पुढच्या अंकाला कॅरीवर द्यायचा. 9 + 1 काय झाले, 10. दिस इज द राईट आन्सर. अजून एक उदाहरण पाहू. 78 मल्टिप्लाय बाय 11. पुन्हा तसंच करायचं आपल्याला. 7 ठेवला इथे, 8 उचलून ठेवला इथे. आता या दोघांची ऍडिशन काय आली, 7 + 8 15. 15 मधला फक्त जो युनिट आहे तो आपण इथे लिहिणार आहे आणि जो टेन्स 1 आहे हा 1 कॅरीवर द्यायचा आहे 7 वर. 7 + 1 झाले 8. अशा पद्धतीने आपण पटकन मोठ्या अंकांचा सुद्धा गुणाकार करू शकतो. 2 डिजिट नंबरला 11 ने मल्टिप्लाय करून पाहिजे. आता आपण 3 डिजिट नंबरला अशाच ट्रिक वापरून कसं मल्टिप्लाय करायचं ते करू. समजा संख्या आहे 243 मल्टिप्लाय बाय 11. आता आधी आपण जी ट्रिक वापरली, फर्स्ट स्टेप आपली तीच घ्यायची. 2 असा इथे लिहायचा आणि 3 असा इथे लिहायचा. इथपर्यंत आधीच्या पद्धतीने केले. पण आता हा 3 डिजिट नंबर आहे त्यामुळे मध्ये 2 अंक येणार आहेत. आन्सर 2 अंक कसे येतील पहा. 4 + 3 7 आणि 2 + 4 6. काय केलं, आधी आपण 2 असाच ठेवला, 3 असाच ठेवला
आणि मध्ये जे मध्ये जो 4 आहे 4 ने 3 ची ऍडिशन केली आणि इथे दिलं 4 ने 4 आणि 2 ची ऍडिशन केली आणि आणखी एक उदाहरण सोडवतो आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा उदाहरण आहे 324 मल्टिप्लाय बाय 11. काय करायचं आपल्याला? फक्त 3 पुसून असं ठेवला, मध्ये 2 डिजिटला जागा ठेवली आणि शेवटी दिला हा 4. आता काय करायचंय? 2 आणि 4 ची ऍडिशन करायची 6. 3 आणि 2 ची ऍडिशन करायची त्याला 5. उत्तर पुढचं उदाहरण बघा. 924 मल्टिप्लाय बाय 11. आता इथे थोडासा बदल होतो. काय बदल होतो? युनिट रिलेशन मध्ये पाहिजे. आता पहिला आहे 9 असं लिहिला, मध्ये 2 अंकांसाठी जागा ठेवायची आणि शेवटी आला 4. आता काय सांगितलं होतं मी तुम्हाला? मधला जो अंक आहे या मधल्या अंकाची शेवटच्या अंकाबरोबर पण बेरीज करायची, नंतर मधल्या अंकाची पहिल्या अंकाबरोबर पण बेरीज करायची. आता मधल्या अंकाची शेवटच्या अंकाबरोबर बेरीज करूया. किती आली? 2 + 4 6. आता 2 + 9 केल्यावर उत्तर येत आहे 11. 2 अंकी संख्या उत्तर येते. आता इथे आपल्याला एकच अंक लिहायचा आहे. मग आपण काय करायचं? यातला जो युनिट आहे तो इथे लिहायचा आणि जो टेन्स आहे तो कॅरी वर लिहायचा. हा टेन्स कॅरी होतील आपण 9 + 1 हे आहे आपलं आन्सर. आणखी अशा पद्धतीचे एक बघा 738 मल्टिप्लाय बाय 11. 738 मल्टिप्लाय बाय 11. काय करणार आपण? पहिला जो अंक आहे 7 असा ठेवायचा, त्यानंतर 2 डिजिट साठी आपल्याला जागा सोडायची आणि लास्ट जो 8 आहे तो 8 आपल्याला ठेवायचा. आता काय करणार आपण? 3 चा आणि 8 ची ऍडिशन करणार. 3 + 8 11. 11 मधला युनिट इथे ठेवायचा आणि टेन्स काय करायचं? आपल्याला पुढच्या अंकाला कॅरी वर द्यायचं. आता इथे काय लिहायचं बघा. 7 + 3 10. 10 मध्ये हा आपला कॅरी वर ऍड करायचा आहे. 10 + 1 11. 11 मधला 1 इथे लिहिला, 1 दिला कॅरी वर. 7 + 1 8. थोडं आपण जर पुन्हा प्रॅक्टिस केली तर आपल्याला हे उदाहरण सोडवणं अगदी सोपं जाणार आहे. जितकी प्रॅक्टिस करू आपण तितकं पटपट आपल्याला सोडवता येणार. अशाच पद्धतीचं आणखी एक उदाहरण बघा. 246 246. त्यातल्या 2 इथे ठेवला, मध्ये 2 डिजिटला जागा ठेवली आणि 6 शेवटी. जेव्हा आपण 2 अंकी संख्येने गुणत होतो 11ला त्यावेळी आपण मध्ये एकच जागा ठेवत होतो. पण आता 3 अंकी संख्या आहे त्यामुळे मध्ये किती जागा ठेवायच्या आहे? 2. ठीक आहे, चला 2 इथे लिहिला, 6 लास्टला लिहिला. आता यांची बेरीज आपल्याला करायची. 4 + 6 10. 10 मधला युनिट आहे 0. 0 इथे ठेवला, टेन्स 1 कॅरी वर. आता इथे 2 + 4 6. इथे 6 येतोय आणि कॅरी वर 1 त्याच्यात ऍड करायचा. मग काय होणार? 7. अशा प्रकारे आपण ही ट्रिक वापरून 11 जर असेल मल्टिप्लायर तर आपण पटकन उदाहरणं सोडवू शकतो. ही उदाहरणं तुम्ही जितकी सोडवण्याची प्रॅक्टिस कराल, जितका सराव कराल, तितकी तुम्हाला लवकर सोडवता येणं शक्य आहे. त्यामुळे सगळ्यांनी या दोन्ही ट्रिक्सचा भरपूर सराव करायचा आहे, खूप प्रॅक्टिस करायची. ऑल द बेस्ट फॉर